मुंबईलगतच्या पालघरमधील वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी मिळाली आहे। या बंदराच्या विकासासाठी तब्बल 76,200 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे। राज्यभरातल्या पहिल्या 10 बंदरांमध्ये या बंदराचा समावेश होणार आहे। मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर हे बंदर असणार आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी निखिल मिस्त्री सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, पालघरमधल्या वाढवण बंदराला मंजुरी मिळाल्याची बातमी आहे, काय महत्त्व आहे या निधी मिळण्यामागे? नक्कीच अमोल, मंत्रिमंडळ ज्या वेळेला आता रालोआ सरकार स्थापन झालंय आणि पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्याच्यामध्ये वाढवण बंदराच्या उभारणीसाठी 76,200 कोटी रुपयांच्या खर्चाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने संध्याकाळी 5 नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे। हे बंदर या बंदर उभारणीसाठी गेल्या 60 वर्षापासूनचा जो संघर्ष आहे किंवा शासन, प्रशासन, सरकार आणि वाढवण बंदर विरोध या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे बंदर आहे ते आता उभारणीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये हा जो मान्यता मंजुरी जो आहे या वाढवण बंदराला मिळालेली आणि त्या संदर्भातली जी पुष्टी आहे ती वाढवण बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ जे आहेत त्यांनी दिलेली आहे। 60 वर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे असं केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलेलं आहे। आणि वाढवण बंदराची जी क्षमता आहे ते 23 मिलियन कंटेनर TU असेल। त्याच्यामुळे भारताचा सागरी व्यापार जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च स्तरावर जाणार आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख बंदरांपैकी सर्वात मोठा बंदर आहे। निश्चित अनेक अर्थांनी ही बातमी मोठी आहे। धन्यवाद निखिल या सविस्तर माहितीबद्दल।